लाटवडे यांच्या कुटुंबियांना लवकर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू नीताताई केळकर. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील सुधीर पंडित लाटवडे यांचा बुधवारी रात्री मिरज येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये किरकोळ कारणावरून खून करण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी MSCB होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली व कवठेमहांकाळमधील महावितरणच्या कार्यालयात त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच अशी दुर्दैवी घटना घडली असून संबंधित व्यक्तींना माफी नाही तर त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच कंपनीच्या नियमानुसार लाटवडे यांच्या कुटुंबियांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पाहूया त्या काय म्हणाल्या ते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. तो सबस्टेशनला कार्यरत असताना गेला, दुर्दैवी त्यांना मारण्यात आलं. तर त्याला आरोपींना पकडलंय, त्याला शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. आणि मग त्याच्या कुटुंबियांची म्हणजे पत्नी आणि आईची विशेषतः त्याची 2 लहान लेकरं आहेत, तर घरी भेट दिली. जी पत्नी आहे तिला अनुकंपा तत्वावर पुढे नोकरी मिळेल काही दिवस गेल्यानंतर, आणि जे काही असतील म्हणजे त्यांच्या कार्यरत असतानाचे जे लाभ असतात असं असतानाचा मृत्यू झाल्यानंतरचे, आणि ही केस थोडी एक्सेप्शनल आहे, त्यामुळे त्याला थोडंसं गतीनं त्यांना जे काही नुकसान भरपाई जी आहे कंपनीच्या नियमानुसार ती मिळवण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करू. सांत्वन केलं. त्याची मुलगी PA झालेली आहे, घ्या म्हटलं त्यामध्ये, पण असं झालेलं नव्हतं सांगली जिल्ह्यात. पण हे तर नक्की आहे की नशेतच त्यांनी मारणाऱ्यांनी नशेत आहेत, पण आता त्याला काही माफी नाही आहे. ते नशेत करणारं पण निघृण म्हणतो की नाही, हत्या तशी आहे. आणि दुसरं म्हणजे मध्यंतरी मी बोरगावच्या त्या कोडाच्या माळ्यावर एका बाजूला आपलं सोलर पॅनल होता, तर काल का परवा दिवशी दुसरंही कार्यान्वित झालेलं आहे. त्याचाही लवकर आम्ही ते जनरेशन, यात कसं आहे की आमच्या 3 कंपन्यामधला जी निर्मितीची त्याच्याकडून ते असल्यामुळं ते आता त्याची माहिती घेऊन त्याचे तर सुरक्षक दुसरा चालवता ना, तो नव्हता. तो डब्बा आणायला गेला आणि त्याच्या वेळेला त्या पहिल्या रक्षकाचे मुलांनी येऊन मारलं, असं झालं. ते कंपनीने काय केलं, कंप्लेंट आली, इमिजिएट त्याला हलवलं, दुसऱ्याला नेमलं, त्याला दुसऱ्या बाजूला टाकलं. ह्याचा राग मुलांना येऊन मुलांनी ते उद्योग केले, त्यामुळे त्यांना अटक झालेली असेल. आता ह्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई म्हणजे त्या मुलांवर झाली, आता त्या वडिलांवर करायची का कारवाई, हा शेवटी वडिलांनी घरी येऊन सांगितलं असेल की, पण जाऊन थोडीच खून कर म्हणून सांग, कुठले वडील सांगतील असं. हे तारतम्य आपणच बाळगायला लागतं. असं त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे का, जरूर व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण जे काय लागेल ते वकील देणं वगैरे करू. त्यात आम्हाला मलाही असं वाटलं की आउटसोर्सचाच माणूस पडलाय, पण ते कळलं की बाबा हा झिरो आहे. आणि हे प्रकार आता हे नवीन आहे, आपल्याला उघडकीस आलेले. आता किमान आपल्या आउटसोर्स कर्मचाऱ्यांना म्हणजे सुरक्षेची साधन सामग्री तरी देण्याच्या त्या ठेकेदारांना सूचना आहेत. त्या सूचना आहेत 31 मार्च पर्यंत सगळ्यांकडे जे ग्लाउज 31 मार्च दिलेले आहेत. मार्च पर्यंत ते टेंडर अस्तित्वात होतं, त्याच्यानंतर कोटेशनवर येते. तोपर्यंत आता त्याच्यानंतर फार कमी लोक अशी घेतली गेलेली आहेत 31 मार्च नंतर. आता ऑगस्टच चालू आहे ना, तर त्या ह्या 2-3 महिन्यात जर नवीन असतील तर